नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या काही दिवसापासून न्यूजमध्ये बातम्या येत आहे किंवा बातम्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटते की महाराष्ट्रामध्ये CBSE बोर्ड लागू करण्यात येणार आहे. तर इयत्ता पहिलीसाठी हे CBSE बोर्ड असणार आहे फर्स्ट स्टँडर्डपासून यावर्षी 2025 आणि 26साठी. तर ते CBSE काय आहे किंवा स्टेट बोर्ड काय आहे, मग स्टेट बोर्डचं कसं, तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे, म्हणजे CBSE पॅटर्न आणि SSC बोर्डमध्ये काय फरक आहे, आणि या संस्थांचं कार्यभार कोण सांभाळतं किंवा कोणाच्या अंतर्गत त्या संस्था येतात, त्यांची पुस्तकं कोण छापत असतं आणि ते कशा पद्धतीने भारतामध्ये आणि राज्यामध्ये काम करत असतात, तर त्या सर्वांचा अभ्यास आपण सर्वांची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मला नक्की फायदा होईल याचा आणि इतरांपर्यंतही शेअर करा की ज्यांना या माहिती पोहोचू शकेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर CBSE जे आहे, तर CBSE आणि SSC मधला बेसिक फरक काय आहे, तर हा आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. तर CBSE हे जे आहे ना, तर केंद्रीय याचं लॉंग फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSC, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं ह्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि SSCचं लॉंग फॉर्म काय आहे, तर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असं SSCचं लॉंग फॉर्म आहे. तर CBSE आणि SSC हे झालं. CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ हे कोणाच्या अंतर्गत असते, तर ते भारत सरकारच्या अंतर्गत असते, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ते कार्यरत असते. आणि त्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवरती असते, म्हणजे सेंट्रल लेवलला ते कार्यरत असते आणि राष्ट्रीय पातळीवरती असते, म्हणजे पूर्ण देशासाठी हा एकच सिलेबस किंवा एकच पॅटर्न CBSEचा असू शकतो, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा नसणार आहे. तर पुढचं SSCच्या बाबतीत काय, तर SSCचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असं त्याचं नाव आहे. तर त्यानंतर ते राज्य सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे नियंत्रित केलं जाईल. CBSE सेंटरच्या अंतर्गत असते, म्हणजे केंद्र सरकारच्या, आणि SSC हे जे आहे ते राज्य सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे नियंत्रित केले जाते. त्यानंतर प्रत्येक राज्याचे वेगवेगळे मंडळ SSC मंडळ असते, तसे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य मंडळ असेल किंवा गुजरात बोर्ड असेल किंवा UP बोर्ड असेल किंवा MP बोर्ड असेल किंवा बिहार बोर्ड असेल किंवा तामिळनाडू बोर्ड असेल, असे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं बोर्ड असतं, जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्या पद्धतीनं. आणि त्यानंतर CBSEचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक किंवा पाठ्यक्रम किंवा SSCचा पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम काय असतो, तर CBSE जे आहे ते संपूर्ण भारतात समान अभ्यासक्रम असते. कशाच्या आधारावर, NCERTच्या आधारावर, म्हणजे त्यांची CBSEची पुस्तक कोण छापत असते, तर NCERT. आता NCERT काय, तर नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग असं NCERTचं नाव आहे. हे NCERT पुस्तकं छापायचं काम करत असते आणि CBSE परीक्षा घ्यायचं काम करत असतं, आणि हे दोन्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करत असतात. त्यामध्ये CBSEमध्ये सर्वात महत्त्व कशावर दिलं जाते, सगळ्यात जास्त तर विज्ञान आणि गणितावर सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जात असते CBSEमध्ये. त्यानंतर स्टेट बोर्डचा विचार केला तर प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळानुसार अभ्यासक्रम वेगवेगळा असतो, म्हणजे CBSEचा हा एकच अभ्यासक्रम पूर्ण देशासाठी असतो, त्याच्यामध्ये विज्ञान आणि गणितावर जास्त भर असतो. तर स्टेट बोर्डचा जो आहे, तर ते प्रत्येक राज्याचा सिलेबस हा वेगळा असू शकतो, म्हणजे तामिळनाडूचा अभ्यासक्रम, म्हणजे तामिळनाडू बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा, महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम वेगळा, गुजरात बोर्डचा अभ्यासक्रम वेगळा हा, आणि त्यामध्ये त्या स्थानिक भाषेचा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, त्यानंतर गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे, तामिळनाडूमध्ये तमिळ भाषा आहे, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा आहे. तर ह्या भाषांचा विचार करता, म्हणजे त्या प्रादेशिक भाषा झाल्या, प्रादेशिक भाषा आणि त्यांचा स्थानिक इतिहासावर जास्त भर दिला जातो. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा जास्त विचार केला जातो, आणि महाराष्ट्रातला जे इतिहास आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तर त्याच्यावरती जास्त भर दिलेला असतो, आणि भूगोलावरती, इतिहास, भूगोल आणि मराठी या 3 गोष्टींवरती सगळ्यात जास्त भर दिला जातो SSC बोर्डमध्ये. तसेच पुढचा घटक आहे, तर तो आहे शिक्षणाचे माध्यम काय असणार आहे. तर CBSEसाठी माध्यम जे आहे ते फक्त इंग्रजी आणि हिंदी या 2च माध्यमातून आपल्याला शिक्षण घेता येतं CBSE. आणि SSCचं जे आहे ते प्रादेशिक भाषांमध्ये किंवा स्थानिक भाषा ज्या आहेत त्या राज्याच्या, आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची मराठी झाली, तामिळनाडूची तमिळ झाली, आंध्र प्रदेश तेलंगणाची तेलुगू झाली, पश्चिम बंगालची बंगाली झाली, तसेच गुजरातची गुजराती झाली, अशा पद्धतीनं केरळाची मल्याळम झाली. या पद्धतीनं त्या राज्यांमध्ये स्टेट बोर्डचा आहे सिलेबस किंवा अभ्यासक्रम असतो. त्याच्यामध्ये मीडियम असतात, मराठी मीडियमचे काही लोक असतील आणि इंग्लिश मीडियमचे काही पुस्तकं तेच असतील, फक्त त्यांचं ट्रान्सलेशन असणार आहे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम. जसं CBSE ही इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्ये असते, मीडियममध्ये असते, तसंच मराठी आणि इंग्लिश या 2 मीडियममध्ये शिक्षणाचं माध्यम आहे. पुढं शिक्षणाची पद्धत आणि अभ्यासाचा स्तर काय असतो, तर CBSEचा जो सिलेबस आहे किंवा शिक्षण पद्धती जी आहे, तर ती संकल्पनांवर आधारित आहे. त्यामध्ये आपल्याला MBBSला जायचं असेल किंवा IITमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर यासारख्या परीक्षा तिथं जाण्यासाठी कुठल्या परीक्षा, JEE, NEET यासारख्या राष्ट्रीय परीक्षांसाठी CBSEचा सिलेबस हा फायदेशीर ठरत असतो, कारण या परीक्षा सेंटरच्या तर्फे घेतल्या जातात, आणि हा सिलेबस CBSEचा सिलेबस किंवा CBSEची परीक्षा सेंटरकडून घेतली जाते, आणि पुस्तकं NCERTचे वापरली जातात. त्यामुळं
या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSEचा पॅटर्न जास्त प्रमाणामध्ये लागू होत असतो. तर SSCमध्ये काय असतं तर पाठांतर जास्त असतं आणि त्याच्यावर जास्त भर दिला जातो पाठांतरावर. आणि राज्यस्तरीय जे परीक्षा आहेत राज्यस्तरीय, जसे आपले MPSC असेल, CBSE UPSCसाठी इम्पॉर्टंटसुद्धा आहे. त्यानंतर राज्यस्तरीय ज्या परीक्षा आहेत तर त्या राज्यस्तरीय परीक्षेसाठी SSC बोर्ड हे आपल्याला उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर त्यामध्ये पुढचा घटक आहे मान्यता आणि भविष्यातील संधी. म्हणजे आता संधी काय काय आहेत, CBSEच्या तर्फे अभ्यास केला किंवा SSC तर्फे अभ्यास केला तर आपल्याला भविष्यामध्ये काय काय संधी निर्माण होणार आहेत, तर यांचा अभ्यास कशा पद्धतीने होतो. तर CBSE हे जे आहे ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते. म्हणजे CBSE मधून जर अभ्यास केला तर तुम्ही इंटरनॅशनल नॅशनल लेवलवरती तुम्हाला जास्त व्हॅल्यू भेटत असतं. त्यानंतर भारतभर कुठेही सहज शिफ्ट होता येत असतं. समजा तुम्ही तुमचं म्हणजे आपलं जे पाल्य आहे ते CBSE बोर्डामध्ये आहे आणि तुमचं जॉब जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे, पण काही कारणानं जर तुम्हाला शिफ्ट व्हायचं झालं, मग शिफ्ट व्हायचं ठरलं तुमचं, तर तुम्ही काय करणार आहे तर तुम्हाला शाळा बदलावी लागेल. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे CBSE बोर्ड आहे तेच CBSEचा पॅटर्न गुजरातमध्ये सुद्धा सेम असणार आहे. त्यामुळे शाळाच्या संदर्भामध्ये शिफ्ट होतात तुम्ही तर त्यावेळेस हे CBSEचा जो पॅटर्न आहे किंवा CBSEच्या शाळा ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट ठरू शकतात. जर उदाहरणार्थ जर तुम्ही SSC बोर्डमध्ये असाल आणि तुमची शिफ्टिंग तामिळनाडूमध्ये होत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येण्यासाठी ठरू शकतात. त्यामुळं CBSE बोर्ड हे शिफ्टिंगसाठी किंवा तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असेल वारंवार तर त्यावेळेस CBSE बोर्ड हे तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. त्यानंतर राज्यस्तरीय शिक्षणावर भर असतो SSCचा आता सांगितल्याप्रमाणे आणि राज्य सरकारच्या नोकरीमध्ये उपयुक्त असतो. पुढचा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या दोघांचं काय महत्त्व आहे, या दोघांचा किती वाटा आहे, तर त्यामध्ये CBSE करणाऱ्या मुलांचं जे प्रमाण आहे ते UPSC, JEE, NEET यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक फायदेशीर ठरत असतो CBSEचा करिक्युलम. त्यानंतर SSC बोर्डाचं जो आहे तर ते स्पर्धा परीक्षांसाठी सोयीस्कर असतो राज्यस्तरीय. त्यामध्ये राष्ट्रीय परीक्षांसाठी उपयुक्त करावी लागते. त्यामध्ये MPSC असेल, त्यानंतर स्टेट बोर्डच्या गट ब, गट क किंवा सर्व सेवा असतील या परीक्षांसाठी हे उपयुक्त ठरत असतं SSC बोर्ड. पद्धती आणि मूल्यमापन कसं असतं तर CBSEमध्ये सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन CE आणि बहुपर्यायी प्रश्न आणि संकल्पनावर आधारित पेपर असतात. म्हणजे मल्टिपल टाईप ऑफ क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जातात. तर ते वन लाईनर असतात, मॅच द पेअर असतात किंवा कन्सेप्ट क्लिअरन्स असते, त्यानंतर गिव्ह रिझन्स असते. अशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर किंवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर SSC जो बोर्ड आहे तर त्यामध्ये पारंपरिक लेखी पद्धत असते, मोठ्या प्रमाणावर उत्तरे लिहितात म्हणजे उत्तर मोठ्या प्रमाणामध्ये लिहायला लागतात. त्यानंतर आता हे झालं CBSE आणि SSC मधला बेसिक फरक आपण बघितला आहे CBSE आणि SSC मधला. तर त्याचा निष्कर्ष काय, आता हे जे आपण सगळे पॉईंट बघितले तर त्या निष्कर्षामध्ये कोणतं बोर्ड चांगलं ठरू शकतं, तर प्रत्येकानं पालकांनी विचार करायला पाहिजे आपल्या पाल्याला कुठल्या गोष्टीची आवड आहे, आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता काय आहे आणि आपली आर्थिक क्षमता काय आहे किंवा आर्थिक परिस्थिती काय, या सर्व गोष्टींचा विचार करून म्हणजे सरासर सर्व गोष्टींचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पाहिजे. नुसतं CBSE बोर्ड चांगला आहे म्हणून जर विद्यार्थ्याला नाही झेपलं तर मग पुन्हा अडचणी येऊ शकतात. त्याच्यासाठी पुरेपूर विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे. तर निष्कर्ष असा निघतो याच्यातून, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी CBSE बोर्ड हे उत्तम ठरणार आहे. म्हणजेच मागं बघितलं आपण तसं NEET असेल, JEE असेल किंवा UPSC असेल, या सगळ्या परीक्षांसाठी CBSE हा पॅटर्न उपयुक्त ठरत असतो, पण याचा हार्डनेस थोडं जास्त असते. आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रम व स्थानिक नोकऱ्यांमध्ये SSC बोर्ड हे सोयीस्कर ठरत असतं. आता ह्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर तो म्हणजे याच्या शाळा कोणत्या म्हणजे शाळा कोणत्या असतात. CBSEच्या ज्या शाळा आहेत तर त्या नवोदयच्या शाळामध्ये CBSE शिकवले जाते, नवोदय. आणि त्याच्यानंतर केंद्रीय विद्यालय जे आहेत तर त्या सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये नवोदयचा सिलेबस किंवा NCERTचा सिलेबस किंवा CBSE परीक्षा घेत असते. त्यांची फीस जास्त असते SSC बोर्डच्या तुलनेमध्ये. CBSE शाळांची फीस जास्त असते, त्यामध्ये शिक्षक जास्त असतात, त्याच्यामुळे एज्युकेशनचं थोडं फरक पडत असतो. आणि ते जर SSC बोर्डचं जर बघितलं तर SSC बोर्डच्या ह्या ज्या शाळा आहेत तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतात, त्यानंतर नगर परिषदेच्या शाळा असतात आणि महानगरपालिकेच्या शाळा असतात. यांची फीससुद्धा एकदम माफक असते, कमी असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेची संख्या ही जास्त असते आणि CBSE शाळांची संख्या महाराष्ट्रामध्ये तर कमीच असणार आहे. त्यानंतर शिक्षकांची संख्यासुद्धा कमी आहे, तर डेव्हलपमेंटला खूप सारे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं आपण CBSE आणि SSC बोर्डमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर असतं, सिलेबस कोण ठरवत असतं, तर सिलेबस तुम्हाला मागे सांगितलं CBSEचा हा जो आहे तर NCERT ठरवत असतं. आणि महाराष्ट्राचा जो SSC बोर्ड आहे तर त्याचा सिलेबस SCERT असं म्हणजे स्टेट काउन्सिल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असं काहीतरी आहे त्याचं. तर ते पुस्तकांमध्ये फरक आहे, सिलेबसमध्ये फरक आहे, त्यांचा अभ्यासक्रमामध्ये खूप सारा फरक आहे. अशा पद्धतीने आपण CBSE आणि SSC बोर्डमधला बेसिक फरक बघितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा किंवा
त्यांनाही ही माहिती भेटू शकते आणि त्यांनीही पुरेपूर सारासार विचार करून निर्णय घेतील. तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.